तिसऱ्या षटकाला प्रारंभ, वैयक्तिक पाला सांघिक, तिसरा गोलंदाज येतोय राजा. चला प्लीज आपण थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. पहिल्या 12 चेंडूमधून तब्बल खर्च झाल्या 15 धावा, प्रतिओव्हरचा आपण विचार केला तर 7.50 ची सरासरी. तिसऱ्या षटकाला प्रारंभ, सुरुवात आगास. गोलंदाज राजा लेफ्ट हँड ओव्हरचा मारा करताना. हा चेंडू मात्र पहिला थोडासा स्पेअर त्याच्या माध्यमातून आपण पाहतो आउट ऑफ ऑफस्टम. ऑफस्टमच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच बाहेरची खून करतील. गमांतर दमणी संघात धावसंख्या होती ती 16. अतिशय चांगला चेंडू, प्रतिम उत्तम चेंडूची फेक करताना गोलंदाज. पडल्यानंतर थोडासा चेंडू टर्न झाला. बीट होताना फलंदाज रूपवान. वारंवार रूपवानच्या बॅटमधून देखील आपण चुका पाहतो आणि चुकीला माफी नाहीये. तब्बल 2 चेंडू त्याच्या बॅटमधून निर्धाव. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राजा. या ठिकाणी मात्र चेंडूला ढकलून देण्याचं काम झालं. मात्र शॉर्ट पॉईंटला आपण क्षेत्ररक्षक दक्ष पाहिलं, ज्यानं उत्तम रीतीने चेंडूला कलेक्ट केला आणि महत्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज रूपवन याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट नो बॅट्समन. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय स्पर्धेसाठी देखील यूट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक आम्हाला जॉईन प्रेक्षक खास करून स्वराज्य कशी संघाचे करता जाता आणि सर्व सन्मानी गणपतजी भोईर, त्याचबरोबर सन्मानी रामशेठ भोसले, प्रकाशजी भोईर, परेशजी तने आणि तेजेश म्हात्रे. आणि फलंदाज धावचित बाद. धगधग नको, थोडेस स्टीम सायलेन्स. चौथ्या षटकाला प्रारंभ, सुरुवात आणि नेक्स्ट बॅट्समन न्यू बॅटल. चेंडूला बिघड घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हते. खरा अर्थ फटका मारण्यासाठी तुमच्याकडे तुमचं फुटफोर फार महत्वाचं असतं. चेंडूवरची नजर देखील फार महत्वाची असते. टायमिंग फार महत्वाचं असतं. पुन्हा एकदा गोलंदाज राजा पाटील. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा फ्लिक ऑन साइडला, अतिशय प्रतिम उत्तम फटका. थोडासा तंबल होताना क्षेत्ररक्षक आणि ज्या ठिकाणी एक धाव ठिकाणी 2 धावा कन्वर्ट होतात. या 2 धावांनी एकता सारंग संघाची धावसंख्या होते ती 19 आणि विजयासाठी एक मापक लक्ष्य आहे फक्त आणि फक्त 20 धावांचं. चला, कानाई पाय संघाचा कॅप्टन त्याचबरोबर कारिवली बी या संघाचा कॅप्टन आपण या
चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. कानाई पाय संघाचा कॅप्टन आम्हाला जॉईन झालेला आहे. जयबजरंग कारिवली बी संघाचा कॅप्टन आपण देखील या. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर सन्माननीय प्रदीपजी. चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्वाच्या सामन्याचा आपण नाणेफेक करतोय. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे आणि दुसऱ्या विजयाकडे दोन्ही संघाची वाटचाल. एका बाजूला कानाई पाय तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारिवली बी. प्रदीप मला वाटतं बाला या नावानं अतिशय फोकस आणि फेमस आहेत. हॅलो हॅलो हॅलो. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्वाच्या सामन्याचं मित्र आपण नाणेफेक पाहतो आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडनं मला वाटतं ही स्पर्धा पाहतोय सोनेरी चषक 2025 या स्पर्धेतला प्रथम पारितोषिक कॅश प्राइज त्यांच्याकडे आम्हाला उपलब्ध झाली आणि त्यांच्या शुभ हस्ते या महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक होत आहे. कोण बोलतं डिसाईड करा. बोला शिवाजी काय म्हणणं आहे. टाईल असं म्हणणं आहे आणि एक्झॅक्ट तेच पडतंय. मान्यवरांचं खूप खूप आभार. मित्र फक्त एका स्वरामध्ये आपण आपला निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण फील्ड पास. धन्यवाद. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. स्वागत घेऊ. धन्यवाद मोहनदादा भोईर. लक्ष माफक लक्ष आहे. 20 धावांचे हे लक्ष पार करावं लागेल सामना जिंकण्यासाठी. टीम नंदकिशोर खारबावे संघाला सलामीची जोडी. खेळपट्टीवर राम आणि त्याला साथ देण्यासाठी बालू. चला सामन्याला सुरुवात होत आहे. पहिलं षटक घेऊन ते विश्वासला विश्वास दाखवावा लागेल. विश्वासपूर्ण गोलंदाजी करावी लागेल. कमी धावांचे षटक त्याला टाकावं लागेल. लक्ष खूप कमी आहे. 18 चेंडू आणि 20 धावा असं माफक लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. एक तर सारंगाव संघाकडून. आपण पाहतात भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा सोनादेवी स्पोर्ट्स न्यू 40+ टेमगर बाळाराम चौधरी फाउंडेशन आयोजित सोनादेवी चषक 2025. भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. डे 2 मध्ये दिवस क्रमांक 2 या स्पर्धेचा आगला वेगळा फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दक्ष होता थर्डमॅनला. एक धाव पूर्ण करतोय राम. धावसंख्येचा शुभारंभ करताना एक धाव धावपलकावर जोडली जाईल. पुन्हा एकदा टेमगर गावाच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ विश्वास सामना करेल बालू. आडव्या बॅटनं ऑन साइडला चेंडूला टर्न केलेला. क्षेत्ररक्षक झेपावतोय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धोका निर्माण झालेला आहे. पहिला बॅटर बॅक टू द डगआउट. झाल्या त्यांच्या वतीने आम्हाला सन्मान चिन्ह या स्पर्धेसाठी स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतो. वेलकम. 2 धावा धावपलकावर आहेत. पहिला गडी बाद झालेला. न्यू बॅटर नंबर 3 क्रमांक 3 वर खेळण्यासाठी जगदीश येतोय. गुच्छाने विकेट घ्यावे लागतील. दबाव निर्माण करावा लागेल. एक तर सारंगाव संघाला सामना जिंकण्यासाठी. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय विश्वास. क्लीन बॉल. अजून एक गडी गारद होते. नंदकिशोर
खारबाव संघाचा. दोन गडी बाद झालेल्या. न्यू बॅटर अशोक येतोय. स्लॉग हिट. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. आउटफील्ड मध्ये ऑन साइड ला उमेश चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. कमालीची एनर्जी बघायला मिळते एक तर सारंगाव संघामध्ये स्फूर्तीने खेळताना, कारण त्यांना ठाऊक आहे की लक्ष आपल्याजवळ खूप कमी आहे. या धावा डिपेंड कराव्या लागतील, त्यांचं संरक्षण करावं लागेल. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना 3. पुन्हा एकदा स्वीपच्या अंदाजाने फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. क्विक थ्रो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण करतोय बॅटर राम. धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्ड वर 5 या अंकावर जाऊन धावसंख्या पोहोचलेली आहे. प्रतिषटकाचा आपण जर विचार केला तर जवळजवळ 6.66 च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न. खूप चांगला चेंडू, फसवा चेंडू होता. फलंदाजाला पूर्णपणे बीट केले. अशा प्रकारे पहिल्या यशस्वी षटकाची सांगता झालेली आहे. फक्त 5 धावा खर्च केल्यात. ॲक्युरेट बॉलिंग केली. जबरदस्त कमालीची गोलंदाजी केली विश्वासेने. विश्वास दाखवला आपल्या गोलंदाजीवर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. गडी बाद झालेल्या 2 धावा आहेत. 5 विजयासाठी अजून 15 धावांची आवश्यकता. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी टीम नंदकिशोर खारबावला. यानंतर जय बजरंग कारिवली बी आणि श्री कानाई माता पाये असा सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. षटक कारिवली बी संघ कर्णधार सुभाष बत्तीनी आपण संपर्क साधायचा आहे कॉमेंट्री बॉक्सशी. एकता सारंगाव संघाला 2 धावांची पेनल्टी. त्यांच्याकडे प्लेयर कमी असल्यामुळे ही पेनल्टी पंचांनी घोषित केलेली आहे. आता या 2 धावा आम्ही स्कोर कार्ड मध्ये ऍड करीत आहोत. सुधारित धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ जेव्हा समाप्त झाला होता तेव्हा 5 धावा होत्या. 2 धावा प्लस करीत आहोत. 7 धावा धाव फलकावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर हितेश ऑन द ऑफ फटका खेळला होता. शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज झेपावला होता. धावबादची संधी ती दवडली. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धोका निर्माण झालेला आहे. तिसरा बॅटर बॅक टू द डगआउट.
थँक्यू डीजे. धर्मराजा चषक निलेश चौधरी साहेबांचा आपण शो बघितला. त्या चषकामध्ये ही डोंबिवलीतील फेमस जोडी आली होती, वाटेला रस्त 2 रे. आणि खरोखरच धमाल स्पर्धा आपण बघितली. बकासूर देखील त्या स्पर्धेमध्ये आला होता. मोहनदादा स्पेशल त्या स्पर्धेसाठी अवेलेबल होते. खूप जबरदस्त स्पर्धा आपण बघितली होती. धर्मराजा चषक ताडालीमधील भिवंडी तालुक्यातील सर्वात मोठी स्पर्धा आपण बघितली काही दिवसांपूर्वी. हा खास मुळशी पुण्याचा बकासूर महानंदी देखील आला होता त्या स्पर्धेमध्ये. पुढचा चेंडू स्विंग केलेला आहे चेंडूला, आउट ऑफ द पार्क, षटकार. व्यासपीठावर आपण पाहतोय प्रदीप चौधरी साहेब, युवा सेना उपशहर प्रमुख शिंदे गट, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्याच माध्यमातून आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी त्यांनी स्पॉन्सर केली आहे. धावा आहेत धावपलकर 17, फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता. रोख रक्कम 15,000 रुपये त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. त्या स्पर्धेसाठी त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. षटकार आपण बघितला, रवींद्रच्या बॅट मधून आला होता. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक झेपावते. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. धावांची आता बरोबरी झालेली आहे. स्कोर आर लेवल, फक्त एका धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. नंदकिशोर खारबावला. सोपं समीकरण, आता निश्चितच विजयाच्या समीप जवळ लगत टीम नंदकिशोर खारबाव. रिव्हर्सचा फटका, उलटा शॉट, चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावा, याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे नंदकिशोर खारबावने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक, एकता सारंगाव अँड बेटर लक टू नेक्स्ट टुर्नामेंट. ऑफ द मॅच गोस टू द मिस्टर राम. रामने खूप चांगला केला काम. चला, रामला आम्ही सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. राम, आपण या सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये, ज्याने पहिल्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी केली होती. बघा, आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी सर्वतोपरी सहकार्य केले त्यांचे मी विशेष आभार व्यक्त करतोय. विजय पाटील साहेब, पिसे गावचे उद्योजक, त्यांच्याकडून 10,000 रुपये रोख स्वरूपामध्ये ही आम्हाला देणगी आलेली आहे, त्यांचे विशेष आभार. बाळाराम दादा फुलोरे, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक, यांच्या माध्यमातून 5,000 रुपये आम्हाला आलेले आहेत, त्यांचे देखील विशेष आभार. मनोहर जोशी साहेब, जे नवीन 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून 5,000 रुपये, त्यांचे विशेष आभार. शैलेश बालाराम चौधरी, समाजसेवक व इंजिनियर आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला 5,000 रुपये या स्पर्धेमध्ये आर्थिक सहाय्य त्याने आम्हाला पुरस्कृत केलेले, त्यांचे विशेष आभार. बंधुकाका चौधरी, शाखा प्रमुख, त्यांच्याकडून आम्हाला बॉल देखील त्यांनी स्पॉन्सर केले, तसे 4,000 रुपये त्याने आम्हाला रोख या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य केलेले, त्यांचे देखील विशेष आभार. त्यानंतर कुमार आदित्य धनाजी इताडकर, समाजसेवक, यांच्याकडून 2,000 रुपये, 2,500 रुपये त्याने आम्हाला हे या स्पर्धेसाठी आर्थिक मदत केलेली आहे, त्यांचे विशेष आभार. सामनावीराचा पुरस्कार आम्ही रामला देणार आहोत. हे देखील 50 वयोगट कॅटेगरीचे खेळाडू आहेत. उमेश चौधरी साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते सामनावीराची ही ट्रॉफी रामला प्रदान करायची आहे.
हे पाहतो आपण सामनावीराचा पुरस्कार स्वीकारताना राम खूप जबरदस्त भन्नाट गोलंदाजी केली. ऑल द बेस्ट आणि पुढच्या सामन्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आज